श्री गुरुभ्यो नमः। यामः सर्व लोकानां प्रवृत्तं शास्त्रपारगः तां धर्मचरणं प्रणमामि परमविष्णु। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करो। वीरशैव महामता स्थापनाचार्यवर जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्म्य दार्शनिकांना स्मरण करो। परम पवित्र अशा श्रावण मासानिमित्त चालू असलेली पूजा तपोनुष्ठान त्या अनुषंगाने शेवटचे सप्ताहामध्ये आजचा हा तिसऱ्या दिवसाचा ग्रंथराजी परमर्षी ग्रंथ पारायणाच्या प्रसंगामध्ये उपस्थित असलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळ, आजचे प्रसाद सेवा करणारे संपूर्ण दिग्रस सद्भक्त मंडळी आणि ह्या मन्मथ स्वामी ट्रस्टचे सदस्य असलेले वाघमारे साहेब आणि उपस्थित सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नवतरुण, आजचा हा दिवस परमर्षी ग्रंथ पारायण करणाऱ्यांना आजचा हा तिसरा दिवस आहे। कपिलधार येथे पारायण सोहळा सुरू करावा आपण मनातच सुरूही झाला आणि बघता बघता 3 दिवस पूर्ण झाला। 3 दिवस पूर्ण झालाच नाही तर 9 अध्याय सुद्धा होऊन गेला। म्हणूनच म्हणतो टाइम अँड टाइड वेट फॉर नन, म्हणजेच काय तर वेळ आणि समुद्रातलं जे काही तरंग असतो ते कुणाचाही वाट बघत नाही, तो त्याचं काम करत जातो, कुणाचाही वाट न पाहता वेळ निघून जातो। तसं ह्या श्रावण महिना अनुष्ठान आहे म्हणताच 18 वर्षाचे अनुष्ठान म्हणत आजचा 18 दिवस आला। आता राहिलं फक्त 3 दिवस हातामध्ये आहे आणि शेवटचा दिवस तर महाप्रसाद धर्मसाहेबांना निघून जाणार आहे। मग अशी न कळत जाणारं जे काही वेळ आहे ते आयुष्य असंच जात असतो। हातामध्ये तुम्ही मुठभर एखादा वाळू धरला कसं निसटून जातो तो कळत नाही, तसं प्रत्येकाचं आयुष्यामध्ये दिवस असं सहज निघून जात असतो। कारण हे दिवस थांबणारच नाही, ते कुणासाठीही थांबलेलं नाही। तुम्हा आम्हासाठीच सोडा, संत महात्म्यासाठी सुद्धा ते थांबलेलं नाही। नवे वैकुंठामधून विष्णू भगवान पृथ्वीवर आलं, रामाचे अवतारमध्ये, कृष्णाचे अवतारमध्ये आलं, पण तवही सुद्धा काळ त्यांच्यासाठी सुद्धा थांबलं नाही। काळ जात गेलं म्हणूनच युग बदलत गेलं, कलियुगी आलं आणि कलियुगमध्ये सुद्धा आपण पहिला चरणाचा शेवटच्या टप्प्यात आलो। म्हणूनच बघा संकल्प सोडत असताना आपण काय म्हणतो, कलियुगे प्रथम पादे, म्हणजे पहिला चरण संपत आलं। बघता आपण कलियुगातलं पहिला चरण संपायच्या वेळामध्ये आलो। म्हणूनच आपण सांगितलं तर आहे तेवढं आयुष्यातलं झाले तेवढं लवकर देवदेव करा, झाले तेवढं लवकर, झाले तेवढं आपल्या भगवंताचे स्मरण करत चला। म्हणूनच आपल्याला काय करावं लागतो, अशी एक विशेष पद्धतीनं निमित्त साधलं तर साधून घ्यायचा असतो। कुठलं निमित्त आहे? श्रावण महिन्याचं निमित्त आहे। बघा प्रतिवर्ष श्रावण महिना येत असतो। मला तर असं वाटतं की ह्या जगाच्या पाठीवर एकमेव अशी वीरशैव लिंगायत असेल ते नित्य नियमाना तो श्रावण करणारा असेल, नित्य नियमाना शिवरात्री करणारा असेल, नित्य नियमाना भगवंताचं स्मरण करणारा असेल। आपल्याकडे विशेष काही नाही, नित्य नियमानाच आहे, परंतु विशेष त्याच्यामध्ये आपण भर टाकणारे आहोत। कसं तर रोज आपण जेवण करतो, रोज भोजन होतो, रोज आपण जेवण करतो। मग जेवण करताना सणावारामध्ये कसं पुरणपोळी होतो, सणावाराला कसं गोडधोड होत जातो, सणावाराला आपण स्पेशल स्वीट आणतो। आता पाहिलं ना, ह्या सोमवार गुरुवार इथं येणाऱ्याला सोमवार कुणाचा आहे, गुरुवार कुणाचा आहे, तर स्पेशल स्वीट होतं। आता आपले मांजरमकर भाऊजी साहेब काय काय आणले तुम्हाला असं माहिती। सोमवार आहे काय तर स्वीट राहणार, गुरुवार आहे काय तर स्वीट राहणारच, म्हणजे ते विशेष म्हणून स्वीट असतो ना। तसं हे नैमित्य म्हणून श्रावण महिन्याची विशेष करून घ्यायचं असेल तर ते आपल्याला साधून घेण्याकरिता आपल्याला संत शिरोमणी मन्मथ माऊलीचे क्षेत्र
ह्या वर्षी आम्हा तुम्हा सर्वांना लाभलं. कारण ह्या क्षेत्रामध्ये येणंच फार भाग्याची गोष्ट असते. काल सांगितलं तुम्हाला, म्हणजे ह्या भूमी पवित्र आहे, इथं राहणारं जल पवित्र आहे, म्हणून इथं राहणारा प्रत्येक गोष्ट पवित्र असल्यामुळं इथं येणाऱ्यांचे मन देखील पवित्र झाला पाहिजे. मन पवित्र होणं फार अवघड गोष्ट असते. म्हणूनच परमर्ष ग्रंथ आपल्याला वाचन करणं फार महत्वाचं असतं. परमर्षाच्या माध्यमातून माऊलीने खूप सुंदर महत्व 17 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाचं आपण काढत गेलं तर माऊलीने एवढं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. कसं जीवन करायचं ते व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. आपण जीवन कसं करतो, काही लोकांना कळते का जीवन तुम्ही कसं करत आलो? काय नाही महाराज, लहानचे मोठं झालं, मोठं होत 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 आपण काय झालं, थोडाफार पुढे आलो. जीवन काय आहे आपण विचार केलं, बघता बघता आपलं जीवन कसं गेलं बरं सांगा? कुणाला आठवतं का? कुणाचे जीवन कसं गेलं? लहानचे मोठं झालो, बरोबर आहे ना. मोठं झाल्यानंतर कळलंच नाही, लग्न होऊन गेलं. लग्न झालं, लेकरं बी होऊन गेलं. काय लोक वाटतं महाराज कळालंच नाही. मग अजून काय लोक म्हणतात तेवढंच नाही महाराज, आम्हाला कळालंच नाही. दिवस असं निघून गेलं, आपल्याला कळालंच नाही. लहान मुलं मोठं होऊन गेलं. अजून काय लोक म्हणतात दिवस तर गेलेच महाराज, मुलं झाले, बाळा झाले, पण आम्हाला कळालं नाही, मुलाचे लग्न बी होऊन गेलं. मग तितक्यामध्येच दुःख लागलं, तितक्यामध्ये जीवनामध्ये सुखाचे बरोबर काय लागलं आपल्या मागे? सुखाचे बरोबर दुःखही लागलं. आणि दुःख आला रे आलं, मात्र तवा मात्र आम्ही काय करतो? देवाचं आठवण करतो. सुखामध्ये आठवण करतो का देवाचं आपण? कोणी सुखामध्ये केलं का हो? कोणालाही विचार आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख काय आहे असं विचारलं तर माणूस म्हणतो खूप आम्ही सुखानं राहतो. परंतु त्या सुखामध्येही सुद्धा दुःख आला तरच आपल्याला काय होतो? खरं देवाचे ओळख होतो. म्हणून ते दुःखच येऊ नाही, त्याकरिता जीवन आपलं कसं असावा ते आपल्याला विचार करायचं म्हटलं तर मनमत माऊलीचं परमर्ष ग्रंथ वाचा. बघा, माऊलीने ग्रंथामध्ये जेवढे व्यवस्थितपणे विषय मांडलेले आहे, सुखही सांगितले, दुःखही सांगितलेले आहे. मग त्याकरिता परमर्ष ग्रंथातला 17 अध्यायामध्ये मी काल सांगितलं तुम्हाला, पहिल्या अध्यायामध्ये माऊली गुरुपासूनच सुरू केलेत. कारण खऱ्या अर्थानं या वीरशैवांचं सिद्धांत शिखामणी मूळ ग्रंथ आपण काढलं तर मूळ ग्रंथ कशामध्ये आहे? आगमामध्ये आहे. त्या आगमातला विचार सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरू रेणुकाचार्याने सांगितलं, तोच विचार परमर्ष ग्रंथामध्ये माऊलीने सांगत असताना भक्तस्थळापासून सुरू केलेलं नाही. सिद्धांत शिखामणी वाचणाऱ्या लक्षात आहे, भक्तस्थळापासून ऐक्यस्थळापर्यंत 71 स्थळ म्हणजे 101 स्थळामध्ये वर्णन करत रेणुकाचार्यांनी या सर्व म्हणजे 19 तत्व सविस्तारपणे विस्तारित करत आणलेली आहे. 19 तत्व कुठला आहे? अष्टावरण, षटस्थल, पंचाचार, गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्षी, मंत्र, प्रसाद, पादोदका हे 8 आवरण आहे. षटस्थलमध्ये भक्त, महेश, प्रसादे, प्राणलिंगी, शरण, ऐक्य हे 6 स्थल आहे. पंचाचार आहे, पंचाचार्य नाही, पंच आचार आहे. तो म्हणजे शिवाचार, लिंगाचार, गणाचार, भृत्याचार, सदाचार, म्हणजे हे 5 आचार असे एकूण 19 तत्व संपूर्णपणे विश्लेषण माऊलीने परमर्ष ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. परंतु क्रमशः आपण पाहिलं तर सिद्धांत शिखामणीमध्ये भक्त स्तरापासून सुरुवात होतो. भक्त कसा असावा, भक्ताचं लक्षण कसं असतो, तो भक्त कसा वागला पाहिजे, तो भक्त महेश स्थळापर्यंत कसा जातो, अशी होत होत तरी जीवनामध्ये गुरु कसा लाभ घेतला पाहिजे, गुरुची कृपा कसा होतो, लिंग कसं गुरुने देतात, ह्या पद्धतीने विश्लेषण पुढे जातो. सिद्धांत शिखामणी भक्तस्थळापासून पुढे जातो. परंतु परमर्ष ग्रंथ माऊलीने मात्र असं सुरू केलं, ते भक्त सांगितलं नाही, लिंग सांगितलं नाही, माऊली पहिला गुरुला सुरू केलेले आहे, गुरुपासूनच सुरू केलेलं आहे. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये माऊलीने गुरु कोण आहे, गुरु कसा असतो, गुरुचे महत्व पहिल्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलेले आहे. म्हणून गुरुचे महत्व एवढा आहे तर माऊलीने त्यांची वाक्यामध्ये खूप वर्णन केलेले आहे. म्हणून गुरु म्हणजे काय आहे? अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे, या भवसागरातून मुक्त करणारे, या भवसागरातून पार करणारे,
तो गुरु आहे. म्हणून तशी सद्गुरू आपल्याला लाभायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, लहानपणीपासूनच संस्कारित झाला पाहिजे. म्हणून माऊलींनी या पहिल्या अध्यायामध्ये पूर्ण गुरुचं वर्णन करत करत जातात आणि तसं करत असताना पहिला अध्याय संपूर्ण गुरुला समर्पण करतात आणि शेवटी माझा गुरु म्हणजे बसवराज स्वामीचे सुद्धा वर्णन आणि स्मरण करत मौली पुढे जातात. असं पहिल्या अध्यायाचे एक एक श्लोक मी घ्यायला सुरुवात केलं तर मला वाटतं बाबांना पहिल्या अध्यायामध्येच पूर्ण प्रवचन होईल. कारण आता तुमची 9 अध्याय झालेले आहेत. तर 9 अध्याय झाल्यामुळं आता एक एक अध्याय सांगत बसले तर मग काही खरं नाही आपलं. म्हणून मी एक अध्यायाचं पूर्ण सखोल बोलणार नाही. बघू कसं जमेल. 9 अध्यायाचं आज काही होणार नाही. आज कुठपर्यंत आपल्याला जाता येईल आणि वेळ सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे ना. म्हणून जास्त न सांगता पहिला अध्याय गुरुसाठी असेल तर दुसरा अध्याय माऊलींनी पादोदकाची सांगितलेली आहे. पादोदक म्हणजे काय, गुरुतीर्थ आपण असं म्हणतो. आता गुरुतीर्थ म्हटल्यानंतर नित्यनेमानं या श्रावण महिन्यातलं अनुष्ठानमध्ये सकाळची पूजेमध्ये जे कोणी आहात तुम्हाला तीर्थप्रसाद माहिती झालेली आहे. किती लोकांना माहिती नाही, माहिती नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना माहिती आहे. मग तीर्थप्रसाद माहिती आहे तर तो कसा घेतला पाहिजे, तीर्थप्रसादाचे महत्व कसं आहे ते मात्र दुसऱ्या अध्यायामध्ये मौलींनी सविस्तरपणे सांगितलेले आहे. त्याला त्यांनी पादोदक असं म्हटलेली आहे. म्हणजे गुरुचं पायाचं तीर्थ, तो दोन्ही अंगुष्ठातून तयार होणारा तीर्थ हे भवसागर तारणारा तीर्थ आहे. मग हे तीर्थ काय आहे तर आपल्या कुणाला काही बंधनात अडकणारा नाही, त्या बंधनातून मुक्त करणारा तो तीर्थ आहे. म्हणून पादोदक आपल्याला घेत असताना सुद्धा तेवढ्याच पद्धतीने घेतलं पाहिजे. मग असं पादोदक घेत असताना पादोदक करण्याच्या पद्धती मौलीने सांगितलेल्या आहेत. पादोदक कसं करतात, सकाळच्या वेळामध्ये पादपूजा करणारे जे काही दाम्पत्य आहे, तुम्ही सगळेजण थांबलो होतो ना, पादोदक गिरणारा दाम्पत्य तुम्ही बसला होता त्यावेळामध्ये तुमचा डावी हात गुरूंचा पायाचा खाली होता, बरोबर आहे. एक मिनिट. शंकरा हरा जय शिव. परत घ्या, एक परत 2 मिनिट. जय शिव शंकरा